आजची गोष्ट आमची मनी. मी आहे सोमली. माझ्या घरचे सगळे मला सोम म्हणतात आणि माझ्या मांजरीला मनू. माझ्या मनूची 2 छोटी पिल्लं आहेत. मनू त्यांची खूप काळजी घेते. त्यांना चाटून चाटून अगदी स्वच्छ ठेवते. मनू पिल्लांना सारखं खेळवत राहते. मनूच्या इकडून तिकडे हलणाऱ्या शेपटीशी खेळणारी पिल्लं पाहताना खूप मज्जा वाटते. मी जेवायला बसले की मनू माझ्या जवळ येते, माझ्या अंगाला अंग घासते. तसं करायला तिला खूप आवडतं. माझ्या पानाच्या जरी मी मनूला भात खायला घालते, तो तिला खूप आवडतो. एकदा आईच्या हातून पेढ्यांचा पुडा खाली पडला. मग काय, मनू लगेच धावली पेढे खायला. जमिनीवर पडलेला पेढ्यांचा चुरा तिने चाटून पुसून एकदम साफ केला. रात्री सगळे झोपले की मनू माझ्या पांघरुणात येऊन झोपते. झोपल्यावर तिच्या पोटातून गुर्र 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 असा आवाज येत राहतो. पहाटे आई उठली की मनू लगेच उठते. टुनकून उडी मारून आईच्या पायात घोटाळायला जाते. आई तिला दूध घालेपर्यंत करत राहते. दूध पिऊन झाले की मनू जिभल्या चाटत चाटत पुढच्या पंजाने तोंड अगदी साफ करते. पाय लांब करत छानसा आळस देऊन मनू अंगणात जाते. उन्हाकडे पाठ करून छान शेकत राहते. मनूची पिल्लं तिच्या कुशीत शिरून डोळे मिटून दूध पितात. मनूची पिल्लं दादाच्या चेंडूशी खेळतात. कधी कधी चेंडूबरोबर पिल्लंही गडगडत जातात. मग काय, त्यांचा दंगा खूपच झाला तर आजोबा काठी आपटतात. मग पिल्लं घाबरून सर्र कोपऱ्यात लपतात. मनू कधी कधी उंदीर पकडून आणते आणि पिल्लांपुढे खेळायला टाकते. मग काय मजाच पिल्लांची. पिल्लं एकमेकांना गुरगुर असा आवाज करत उंदराशी खेळत राहतात. कधी कधी आजी भाजी निवडताना मनू तिथे जाते. तिथे गेल्यावर करत तिच्या पुढ्यात बसून राहते. आजी म्हणते, काय देऊ तुला? इतक्यात आजोबा येतात आणि मनू पुढे 2 बिस्किटं टाकतात. तितक्यात पिल्लंही पळत 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 येतात. मान तिरकी करत 3 जण बिस्किटं खातात.